मोर्शी तालुक्यातील महानुभव पंथीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिद्धपूर येथील गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समिती व महंतांनी 7 सप्टेंबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली असून दुसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार महानुभव पंथीयांची विकास आराखड्यात सन 2017-18 या वर्षात स्थानिक राजकारणाच्या हस्तक्षेपामुळे हेतू पुरस्करपणे काम बघण्यात आली होती। ही मंजूर विकास कामे पूर्ववत सुरू करा या मागणीसाठी गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समिती 17 ऑगस्टला श्रावणी चौकात उपोषणकर्ते उपोषणाला बसले होते। हे उपोषण सरपंच व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते, परंतु संबंधित विभागाकडून आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत राजधर वाईन देशकर यांनी घटनानंद पूर्ण दफन आमरण उपोषण 7 सप्टेंबर पासून सुरू केले आहे। उपोषणाच्या पहिल्या दिवशी रिद्धपूर येथील ग्रामपंचायतचे सरपंच गोपाल जामटे व ग्रामपंचायत सदस्य सचिन डावके हे उपोषण सोडवण्याकरिता गेले असता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली होती। ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले की याआधी आम्ही हा विषय चर्चेला घेतला असता काही सदस्यांनी नकार दिल्यामुळे हा विषय चर्चेत येऊ शकला नाही। उपोषणकर्त्यांना ग्रामपंचायतीचे सरपंच जामटे यांनी सांगितले की याबाबत आम्ही तातडीने सदस्य ग्रामपंचायत पदाधिकारी यांची सभा बोलविणार असून लवकरात लवकर या मार्गाचा तोडगा काढण्यात येईल असे आश्वासनही यांनी यावेळी दिले। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।